आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। आज सकाळी झालेल्या थोड्याच पावसात सुटलेल्या वाऱ्यामुळे डोंबिवली ठाकुर्ली रोडवरील शिवाजी शेलार चौकात महावितरणाचा भला मोठा पूल कोसळला। हा पूल एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। घडलेल्या या घटनेमुळे महावितरणाचा निष्काळजीपणा समोर आला असून देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथे राहणारे दीपक सोनावणे यांच्या दुचाकीवरून ठाकुर्ली रोडने जात असताना पोल पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी गाडी थांबवली असता पोल त्यांच्या अंगावर पडला। यावेळी मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किटचा आवाज आल्याने दीपक लांब झाले। घडलेली ही घटना महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे घडली असून पावसाला सुरुवात होताच ही घटना झाल्याने महावितरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दीपक सोनावणे यांनी सांगितले। तर सकाळी 11:30च्या सुमारास हा भला मोठा पूल कोसळला असून यात एक दुचाकीस्वार बचावला आहे। महावितरणाच्या पोल आणि वायर यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी महावितरणाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील महावितरण लक्ष देत नाही। अशा मोठ्या घटना घडून जीवितहानी होण्याची वाट महावितरण पाहत आहे का, असा सवाल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी उपस्थित केला आहे। हा ट्रान्सफॉर्मर 11:30च्या दरम्यान पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक बाईक स्वार जो इथनं जात होता त्याच्या अंगावरती पडलाय आणि ते सुदैवाने वाचलेत। जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही वेळोवेळी केले आपल्या याला MSCBला आम्ही कळवतो की बाबा ते काही पोल आहेत ते एकदम खराब अवस्थेत आहेत, त्यांना वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करतो पण त्याच्याकडे ते लक्ष नाही देत। अशा मोठ्या घटना घडण्यासाठी ते लोक वाट बघतायत का? पत्रावर केला होता पत्र आता मागे गेला होता आणि त्यांना एक फोटोही पाठवा माझ्याकडे। आता सध्या माझ्याकडे फोटोही आहेत, त्यांना सेंड केले होते पण त्यांनी त्याच्यावरती काही लक्ष न देता आणि गेल्या वर्षी पण दिले होते। एक आपल्या इथे भागुबाई चाळ म्हणून आहे, तिथले पोलची एकदम म्हणजे खराब परिस्थिती आहे, तो कधी पडला त्यांच्या चाळीवरती पडेल अशी मोठी दुर्घटना घडेल। आणि माझा मित्र एक आहे विकी भिंगाडे म्हणून, त्यांनी आताच काय एक 4-5 दिवसापूर्वी एक त्याच्याकडचा पोलचा मला फोटोही पाठवलाय, तोही मी तुम्हाला सेंड करतो, तोही बघा। काय हलगर्जीपणा वाटतो तुम्हाला त्यांचं? हलगर्जीपणा म्हणजे त्यांनी तिथे लक्ष दिलं पाहिजे की आता जुने पोल झाले तिथे वेळोवेळी जाऊन तिथे त्यांनी चेक केलं पाहिजे की पोल कोणत्या अवस्थेत आहेत ते। माझं नाव दीपक सोनवणे, मी सुजकला राहतो। जसं मी इथं टर्न मारला येण्यासाठी तसं मी थोडंसं पुढे आलो तर मी बघितलं की पोल असं पडतोय आणि गाडी स्पीडनी पण नाही घेऊ शकत कारण की ते पोल पुढे जाऊन लागला असता। तर मी विचार करतो त्या गॅप मध्ये कसं तरी मी सेफ राहू स्वतःला सेफ करू म्हणून मी गाडी थोडीशी थांबवली आणि माझी गाडी स्लिप झाली आणि मी गाडीपर्यंत पडलो। जसं मी पडलो तो पोल माझ्या गाडीवरती आणि माझ्यावरती पडला आणि जसं मी गाडीवरनं उतरायला गेलो तर शॉक सर्किट झाला। तर त्या गाडीमध्ये मी गाडी सोडून डायरेक्ट बाहेर निघून गेलो तारेपासून वाचून। गरजीपणा आहे सर, कारण की पहिलाच पाऊस आहे आणि आज पाऊस जास्त पडला पण एवढ्याशा पावसामध्ये पोल पडतात तर अजून पाऊस बाकी आहे। या एवढ्या पावसामध्ये आता अजून किती पोल पडतील आणि किती जणांचा असं अपघात होणार। प्रत्येक रोडचं असं ऑब्झर्वेशन झालं पाहिजे आणि तपासणी झाली पाहिजे कारण की खूप सारे पोल खूप जुने आहेत आणि कधी पण ते पडू शकतात जास्त पावसामुळे।